विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. असा एक तरी प्रश्न सीईटीच्या परीक्षेमध्ये असतोच, की तो असतो खूप सोपा, पण आपली रिव्हिजन नसते. आपण तो कंटाळा करतो आणि तो मार्क आपला हातचा जातो लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? दुधामध्ये दुधामध्ये कोणतं कार्बोहायड्रेट असतं असा एक प्रश्न आहे. लॅक्टोज असतं. काय असतं सांगा? लॅक्टोज. पण यात सुद्धा मुलांनी मार्क घालवलेत. अगदी गेल्या वर्षीचं उदाहरण आहे. हळद, टर्मेरिक ओके. त्याच्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? अँटिसेप्टिक आहे का कुठलं अँटीऑक्सिडंट आहे? असा सोपा प्रश्न विचारला होता. मुलांनी त्याच्यात मार्क घालवलेत. यावर्षी बिलकुल नाही. कारण आपली ही जी वायवा सीरीज आहे ना, एकदम सोपे असे प्रश्न घेतोय, की जे परीक्षेत येणारच आहेत. बघता-बघता 17वा व्हिडिओ लक्षात घ्या. 17चे 70-80 व्हिडिओ होणार आहेत लक्षात घ्या आणि हे तुम्ही रेग्युलरली करायचेत. सीईटीला करू असा विचार करू नका. बोर्डसाठी सुद्धा ते इम्पोर्टंट आहे. मग या लेक्चरमध्ये मी काय करतोय बघा, समजून घ्या. मला सांगा फुग्यामध्ये हवा आपण तोंडानं जर भरली, तर तो ठीक आहे. तो फुगा वर जात नाही, खालीच राहतो. मग तुम्ही गार्डनमध्ये असे बघा ते वेंडर किंवा ते सायक्लोन एखादा माणूस असतो बघा, त्याच्याकडे एक सिलेंडर असतं. त्या फुग्यात हवा भरतो, ते हा फुगा वर जातो. मग काय भरतात ते त्यात? हायड्रोजन. नाही रे बाळांनो, हायड्रोजन हा हायली एक्सप्लोसिव्ह आहे. हायली एक्सप्लोसिव्ह आहे. हायड्रोजनच्या गाड्या सुद्धा बनल्या म्हणजे एका दुसऱ्या कंपनीनं हायड्रोजन तर ते नितीन गडकरीचे आहेत त्यांच्याकडे आहे कुठलीतरी गाडी हायड्रोजनवर चालणारी. बरोबर आहे. Toyotaची आहे बरं. पण तसं हायड्रोजन खूप स्फोटक आहे. मग कुठला गॅस? हेलियम. मग हेलियमचा तेवढाच यूज नाहीये. आता मी तुम्हाला दाखवतोय ते नीट लक्ष द्यायचं व्यवस्थित. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे मी पहिल्यांदा दाखवतोय तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे ना एम-आर-आय बघा. ते डॉक्टर करतात एम-आर-आय, सीटी स्कॅन ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण एम-आर-आय मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग मध्ये हेलियम यूज होतोय. दुसरी गोष्ट हेलियम आणि ऑक्सिजन अस्थमा पेशंटसाठी आहे. त्याचबरोबर हेलियम आणि ऑक्सिजन सी डायव्हर्स ते म्हणतो ना पाणबुडी म्हणूया आपण तो समुद्रात जातो म्हणूया त्याच्यासाठी आहे लक्षात घ्या. फिलिंग बलून्स मी आता तुम्हाला बोललो होतो, की त्यात हेलियम 85% आणि हायड्रोजन आहे बरं का 15% इज युज्ड. ओके. तुम्हाला काय वाटतंय हे प्रश्न परीक्षेत येतील? आलेले आहेत. आता आपण नेक्स्ट जेव्हा क्वेशन्स बघू ना, मग तुम्हाला इमिडिएटली आठवलं पाहिजे. अजून एक टिपिकल वेगळं आहे बरं का. आर्क वेल्डिंगसाठी वापरतात हेलियम. सुपरसॉनिक विंड टनेल्समध्ये हेलियम यूज होतोय लक्षात घ्या. टेस्टिंगसाठी व्हेइकल्स वगैरे असतात ना, एअर ड्रॅग असतो लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्हाला विंड टनेल ते तयार करतात. इव्हन मोठ्या-मोठ्या बिल्डिंग ज्या असतात ना, त्याच्यावर वाऱ्याचा काय इफेक्ट होईल हे विंड टनेलमध्येच अभ्यास केला जातो. मग त्यावेळेस तिथे यूज काय होतोय? हेलियम गॅस. अजून काय रे? वेल्डिंग पर्पज, मेटलर्जी हे तर माहितीच आहे आपण बघितलं आपण. ओके. चला आता आठवण्याचा प्रयत्न करूया. हेलियम बलून, अजून अस्थमा पेशंट, अजून एम-आर-आय, अजून आर्क वेल्डिंग, अजून अजून आठवा आर्क वेल्डिंग पुन्हा ते वेल्डिंगचंच होतं ना काहीतरी लक्षात घ्या. बरं अजून काय राहिलं रे आपलं? कुठलं बी सांगायला विंड टनेल्स ठीक आहे. विंड अरे हे काय? हेलियम न्यूक्लियस युजेस अ बॉम्बार्डिंग पार्टिकल फॉर डिसइंटिग्रेशन ऑफ एटम. काहीही यातलं येऊ शकतंय. बरं हेलियमच नाहीये. निऑन पण आहे लक्षात घ्या. निऑन सायन्स असतात लक्षात घ्या. जुन्या काळात निऑन साइन यूज होत होते. आता नाही आता एल-ई-डीज आपण सर्रास वापरतो. का नाही निऑन साइन यूज होत? निऑन साइन म्हणजे कशी पाईप असायची बरं का. म्हणजे तुमच्या दुकानाचं नाव असेल, पाईपमध्ये तो निऑन असणार आहे आणि सांगू का लक्षात घ्या त्याला प्रचंड लाईट लागायची लक्षात घ्या. पण ते दिसतं खूप भारी. पण आपल्यातल्या काही लोकांची विध्वंसक प्रवृत्ती असते तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या. तोडफोड करण्याची वृत्ती असते बऱ्याच लोकांची. त्यामुळे ते एकतर कॉस्टली आणि बाहेर आता त्यामुळे त्याचा यूज होतच नाहीये. पण काय सांगा, निऑन डिस्चार्ज लॅम्प सायन्स दीस सायन्स आर व्हिजिबल फ्रॉम द लाँग डिस्टन्स अँड अल्सो इन द मिस्ट ऑफ फॉग. ह्याचा यूज होऊ शकतो बरं का सिग्नलिंगसाठी. मिक्सचर ऑफ निऑन आणि हेलियम कुठं वापरतात मला सांगा? सर्टन प्रोटेक्टिव्ह इलेक्ट्रिक डिव्हाइस सच एज व्होल्टेज स्टॅबिलायझर, करंट रेक्टिफायर्स लक्षात ठेवावं लागेल. फ्लुरोसंट ट्यूब म्हणजे आपल्या जुन्या काळातले ट्यूब होतं ना, त्याला आपण बघा या फ्लुरोसंट ट्यूबला त्यांनी स्मॉल केलं आणि त्याला कॉम्पॅक्ट केलं आणि सी-एफ-एल कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प आणले असे गोल-गोल होते. तो जमाना पण गेला. आता एल शिवाय ऑप्शनच नाहीये लक्षात घ्या सध्या तरी. बरं आता हे ऑर्गॉनचं काय बघा सगळ्यात इम्पोर्टंट ऑर्गॉन आणि नायट्रोजन हा बल्बमध्ये लागतो लक्षात घ्या. इन्क्रीज द लाईफ ऑफ फिलामेंट. फिलिंग फ्लुरोसंट ट्यूब. ट्यूबमध्ये इथं पण आहे, इथं पण आहे लक्षात निऑन पण आहे. निऑन टू गेट लाईट्स ऑफ व्हेरियस कलर. हां, तुम्हाला वेगवेगळे कलर पाहिजे असेल तर हे. तुम्हाला एक सांगू का रे, तुमच्या सिलेबसमध्ये तिघांचेच यूज दिलेत, पण क्रिप्टॉनचे यूज जुन्या सिलेबसमध्ये होते. त्यामुळे आता जुन्या सिलेबस मधला प्रश्न नवीनमध्ये येणार नाहीये बरं का, मी तुम्हाला सांगतो. मग आता मला नोबेल गॅसमध्ये हेलियमचेच युजेस खूप इम्पोर्टंट वाटतात बरं का, हेलियम.
पण आहे की निऑन पण आहे, ऑर्गॉन पण आहे. क्रिप्टॉन युजेस नुसते बघून ठेवायचे आहेत आपल्याला लक्षात घ्या नंतर. बरं, इंटर हॅलोजन कंपाउंड. एक्स हा हॅलोजन आहे, एक्स डॅश सुद्धा हॅलोजन आहे. मग बघा ना, ICl टू डिटरमाइन आयोडीन व्हॅल्यू ऑफ ऑइल्स. लक्षात ठेवावं लागेल. ओके. टू कॅटलिस्ट इन द ऑक्सिडेशन ऑफ आर्सेनिक. ठीक आहे. एक्स डॅशचा यूज होतोय. प्रिपरेशन ऑफ फोटो हॅलाइड्स. आता एक काम करायचं, एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हे कधी आलं नाहीये बरं का परीक्षेत. आलं नाहीये लक्षात घ्या, पण काय सांगावं, युजेस येऊ शकतात. पण हे आता इम्पॉर्टंट आहे. क्लोरीन. तुम्हाला माहिती आहे की पाणी शुद्ध करण्यासाठी बघा, जे शहरातलं पाणी असतं ना, एक वेगळा वास येतो क्लोरीनच्या मुळे लक्षात घ्या. प्युरिफिकेशन ऑफ वॉटरसाठी वापर होतो. ब्लिचिंग वूड पल्प. जो वूड पल्प आहे त्याच्यापासून आपण कागद तयार करतो लक्षात घ्या. पेपर, रेयॉन दिलंय त्यांनी. अजून मला एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड अँड प्लॅटिनम अजून एक वेगळा पाहिजे मला यूज इतकं सापडला. DDT. हे पण सर आहे पॉइझनस गॅसेस. फॉस्जिन सारखा टियर टियर गॅस क्लोरीन आहे. फॉस्जिन क्लोरीन आहे. मस्टर्ड गॅस मस्टर्ड गॅस का ओरडतोय माहितीये का? सीड साठी इम्पॉर्टंट आहे. त्यात सुद्धा क्लोरीन आहे. मग ह्याला का गोल केला? DDT मध्ये क्लोरीन ॲटम किती आहेत मला सांगा? किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. DDT मध्ये क्लोरीन ॲटम आहेत किती आहे? नावावरून कळतंय. बघा, ही जे आहे ना, डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो इथेन आहे. DDT म्हणजे मी काय सांगितलं नाव? डायक्लोरो डायफिनिल. मग डायफिनिल फिनिल म्हणजे बेन्झीन रिंग येणार. मग मी 2 बेन्झीन रिंग अशा दाखवल्यात. ओके. डायक्लोर बघा नावानुसार सगळं करायचं. बघा आता पहिलं DD झालं माझं. डायक्लोरो डायफिनिल. ओके. पण आता त्यानंतर ट्रायक्लोरो इथेन. इथेनमध्ये 2 कार्बन असतात. मी इथून इथे दाखवतोय. हे जे 2 कार्बन आहेत ते इथेनचे आहेत. आणि ट्रायक्लोरो मी इकडे एक, इकडे एक, इकडे एक. क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन. अरे सीईटी मध्ये, बोर्डच्या एक्झाम मध्ये PYQ रिपीट होतात, पण प्रश्न फिरवून विचारतात. अरे विचारलंय काय की DDT मध्ये क्लोरीन ॲटम किती आहे? तुमच्या समोर आहे. किती ॲटम आहेत? 5. शोधा PYQ. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये जावा. त्याच्या PYQ मध्ये तुम्हाला तो प्रश्न दिसेल. बोर्डच्या एक्झाम मध्ये बघा, तिथे तुम्हाला DDTचा फुल फॉर्म विचारलाय. मग नावातच काय येतं? डी म्हणजे डायक्लोरो, डाय म्हणजे 2. पुन्हा डी म्हणजे डायफिनिल, डाय म्हणजे 2 बेन्झीन रिंग. टी म्हणजे ट्रायक्लोरो आणि इथेन लिहिलं नाही तिथं मी, पण इथे 2 कार्बन काइंडेट करतायत इथेन. बरं. मग क्लोरीनचे युजेस झाले. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट सल्फ्युरिक ॲसिड. ऑफ केमिकल्स लक्षात घ्या. रसायनांचा राजा, किंग ऑफ केमिकल्स. मग सल्फ्युरिक ॲसिडचा यूज भरपूर आहे रे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर, अमोनियम सल्फेट हे तयार करण्यासाठी. सुपर फॉस्फेट, पिगमेंट्स, पेंट भरपूर आहेत. पेट्रोलियम रिफायनिंग, डिटर्जंट, मेटलर्जी, क्लिनिंग मेटल्स, स्टोरेज बॅटरीज आहे की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. लीड स्टोरेज सेलमध्ये आहे. त्याची डेन्सिटी असते 1.2 ग्रॅम पर मिली. ओके. आणि 38% त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. स्टोरेज बॅटरीज चला ठीक आहे. नायट्रो सेल्युलोज प्रॉडक्ट. ओके. हे थोडं सिंपल आहे. नोबेल गॅस युजेस इम्पॉर्टंट होते. सल्फर डायऑक्साईड सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्यासाठी वापरतात. ओके. सोडियम बायसल्फाइड तयार करण्यासाठी वापरतात. हे बघा एक नंबर अँटी क्लोर काहीतरी वेगळंच नाव दिसतंय ना. डिसइन्फेक्टंट, प्रिझर्वेटिव्ह आहे. तुम्हाला असं विचारतील विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ यूज ऑफ सल्फर डायऑक्साईड. मग त्यातले 3 यूज असतील, एक कुठला तरी वेगळा असेल. तुम्हाला सल्फर डायऑक्साईडचं ओळखायचं आहे. ठीक आहे. एवढं पुष्कळ झालं लक्षात घ्या. म्हणजे मला काय म्हणायचं रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम आणि शुगर. ब्लिचिंग इथं पण आहे. मगाशी पण क्लोरीन सुद्धा ब्लिचिंग मध्ये होतं. वूल आणि सिल्कचं ब्लिचिंग करण्यासाठी सल्फर डायऑक्साईड. ओके. ओझोन. ओझोनमध्ये मला पाहिजे कुठलं माहितीये का? सिंथेटिक कॅम्फोर. कॅम्फोर म्हणजे कापूर रे बाळांनो. ओके. सिंथेटिक तयार करण्यासाठी ओझोन वापरतात. आपल्याला ओझोन म्हणजे माहिती आहे ती जी ओझोन लेयर असते. ठीक आहे. ओझोन इज युज्ड फॉर द एअर प्युरिफिकेशन इन क्राउडेड प्लेसेस लाइक सिनेमा हॉल, टनेल, रेल्वेज. ओके. हे तुम्हाला आज कळालं असेल ना? ओझोन म्हणजे वरची लेयर आपल्याला माहितीच होतं लक्षात घ्या. ते का दिलं नाही त्यांनी इथं बरं का लक्षात घ्या. म्हणजे आर्टिफिशियल ओझोनचे यूज दिसतात. तसं ओझोनचं बेंड स्ट्रक्चर असतं बरं का. अँग्युलर बेंड स्ट्रक्चर असतं हे लक्षात घ्या. मग चला सगळे युजेस तर झालेत. डायऑक्सिजनचे युजेस मी तुम्हाला सांगणार नाही. डायऑक्सिजनचे युजेस मी तुम्हाला सांगणार नाही. रेस्पिरेशन श्वास घेण्यासाठी रे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील पण म्हणलंय त्यांनी. बघा ऑक्सिजन कंबशनसाठी लागतो. ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये लागणार आहे. रेस्पिरेशनसाठीच लागणार आहे. इट इज इन कंबशन दिलेच खाली लक्षात घ्या. हो. सगळ्यात इम्पोर्टंट आहे. ऑक्सिजन शिवाय कंबशन होऊच शकत नाहीये. मग चला आता आपलं मेन काम. क्वेशन्स. ओके. 4-5 क्वेशन्स मी घेतलेत. खूप क्वेशन्स आहेत. व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट ओझोन? ओझोन आपण आत्ताच बघितलं रे बाळांनो. बाळांनो ते
स्टेटमेंट करेक्ट आहे. स्टेटमेंट करेक्ट आहे. मला नॉट करेक्ट विचारलंय म्हणून मी त्याला क्रॉस केला. काय स्टेटमेंट आहे वाचा? इट ॲब्सॉर्ब्स हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्रॉम द सन नाही का वरती लेयर आहे. अँग्युलर शेप आहेच त्याचा. ओके. ब्लीचिंग एजंट आहेच, 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 आहेच. ओके. ब्लीचिंग आहेच. ओके. अरे तो स्ट्रॉंग ऑक्सिडाइज एजंट नाहीये. मग हे उत्तर बरोबर आहे. ओझोन हा सॉरी रिड्युसिंग एजंट नाहीये मला म्हणायचं होतं बरं का. रिड्युसिंग एजंट नाहीये. मग उत्तर कुठलं आहे? ऑप्शन ए करेक्ट आहे. कळालं असेल की रे बाळांनो प्रश्न कसा येतोय. तर हा तर ठरलेला प्रश्न आहे. इलेक्ट्रिक बल्बमध्ये काय भरलं जातं? अरे ऑक्सिजन कशाला भरतील? इलेक्ट्रिक बल्बमध्ये जुन्या काळातला विचार बघा एक आर कसा असतो लक्षात घ्या. ऑक्सिजन झाला तर कंबशन होईल तर तुटेल ना, बल्ब जाईल लगेच म्हणूया आपण. मग आता मला सांगा, मला नाही वाटत हेलियम आपण बघितलं होतं बल्बमध्ये म्हणून. आर्गॉन आणि नायट्रोजन होतं 85% समथिंग काहीतरी. बघायचं आपल्याला परत तो प्रश्न. आर्गॉनच होता बरं का. बरोबर आहे. 85% आणि 15% नायट्रोजन. 2022 ला आलेला प्रश्न आहे. ते 2025 ला आलेले प्रश्न आहेत. सगळे सोप्पाच प्रश्न आहेत. ओ, 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 मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हेलियम यूज होतं. काय यूज होतं? हेलियम. टू फील इलेक्ट्रिक बल्ब हेच नको वेळ घालवायला. हेच बरोबर आहे लक्षात घ्या. बघा ना. आर्गॉन 85% नायट्रोजन 15% टू फिल इन द इलेक्ट्रिक बल्ब त्याचा यूज होतो. त्याच्यानंतर आर्गॉन सुपरसॉनिक विंड टनेल परत हेलियमच आहे बाळांनो. हेलियमच आहे. एम-आर-आय मॅग्नेटिक रेझोनन्स परत हेलियमच आहे. आता काय उरलं रे? टू प्रोड्यूस इनर्ट ॲटमॉस्फिअर लेझरसाठी आर्गॉनचं नाही. इनर्ट ॲटमॉस्फिअर आहे. दिव्यात बल्बमध्ये का भरतात? इनर्ट ॲटमॉस्फिअर पाहिजे. ते रिएक्शन व्हायलाच नाही पाहिजे. जरा देखील ऑक्सिडेशन झालं तर बल्ब जाईल तो लक्षात घ्या. आता हे तुम्हाला माहितीच नाही एल-ई-डीमुळं. जुन्या काळात किंवा खेडेगावात आज पण ते बल्ब वापरतात. पिवळ्या रंगाचा प्रकाश देतात. ओके. स्वस्त खूप असतात बरं का लक्षात घ्या. असा प्रश्न येणार आहे. व्हिच अमंग द फॉलोइंग इज नॉट द यूज ऑफ सल्फर डायऑक्साइड? क्रॉस, क्रॉस. हे यूज आहेत. अँटिक्लोर मगाशी मी तुला गोल केलं होतं. काहीतरी वेगळं वाटतंय म्हणलं होतं. बरोबर ना? सांगा बघू. प्रिझर्व्हेटिव्ह आहे ते बरं का. आहे प्रिझर्व्हेटिव्ह पण इथं चुकलंय. ते काय म्हणतायत सल्फर डायऑक्साइड H2SO बरोबर रिएक्ट होऊन ओलियम तयार होतंय. थांबा की YY16 आठवा. ओलियमचा फॉर्म्युला काय होता? H2S2 काय? O7 बरोबर आहे. बरं हे तयार करण्यासाठी सल्फर डायऑक्साइड H2SO बरोबर रिएक्ट सल्फर ट्रायऑक्साइड रिएक्ट होतं. हे तर डायऑक्साइड म्हणताय त्यामुळे हे चुकीचं आहे. नॉट द यूज ऑफ सल्फर डायऑक्साइड लक्षात घ्या. ऑप्शन सी करेक्ट आहे बरं का. त्याच्यानंतर आता गंमत आहे. हा जो आहे तो जुना सिलेबस असल्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगतो 2021च्या पुढचेच क्वेशन्स करायचे बरं का. मागचा क्वेशन कुठला असेल ना वेगळा असा, सोडून द्या तो सिलेबसच्या बाहेरचा असणार आहे. पण झेनॉन आणि क्रिप्टॉन लक्षात ठेवा फ्लॅश बल्बमध्ये. क्रिप्टॉन मगाशी बोललो तुम्हाला. आता बघा आयडेंटिफाय द इनर्ट गॅस यूज्ड इन द फिलिंग बलून. थांबा बलून. बलूनमध्ये बघितला होता. काय असतं सांगा? हेलियम. एवढे सोपे प्रश्न 50 प्रश्न टोटल सीडीत असतात. 35 ते 40 प्रश्न एवढे सोपे असतात. 10 न्यूमेरिकल असतात तिथं वेळ लागतोय. बाकी काय आहे? वाचल्या-वाचल्या उत्तर तुम्हाला येईल, पण जर अभ्यास केला तर. मायनर्स आता तुम्हाला मी सांगतो हे पण क्रिप्टॉनचा यूज आहे लक्षात घ्या. हा पण जुना सिलेबस आहे. ओके. मग अशा रीतीनं असे अवघड क्वेशन्स आहेत ना, हे अवघडच आहेत लक्षात घ्या कारण करत नाही आपण. पण आता कुठं अवघड वाटतंय? सुपरसॉनिक विंड टनेल, एम-आर-आय, ओके, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, बलून्स, आर्गॉन 85% नायट्रोजन 15%. त्याच्यानंतर अँटिक्लोर. माझे किती पॉइंट्स आता लक्षात राहिलेत आणि बघा हे रिवाईज करावं लागतं. पुन्हा रिवाईज करावं लागतं हे लक्षात घ्या. ओझोन ते सिनेमा हॉलमध्ये सुद्धा यूज होतो एअर प्युरिफिकेशनसाठी लक्षात घ्या. मग हे पॉइंट्स 2-3 वेळा करा. आपली ही सीरीज मन लावून करा. हे पॉइंट्स लिहून घ्या. लिहून घेऊ नका. चला ठीक आहे पुस्तकातले पॉइंट्स नोट डाउन करून ठेवा. किंवा मी जेव्हा व्हिडिओमध्ये मगाशी दाखवतो ते स्क्रीनशॉट काढून घ्या. ते लिहा, करा. मित्रांच्यावर डिस्कशन करा. परत-परत हे प्रश्न विचारा. मग तुम्हाला हे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जर 30च्या पुढे गेलात, 30 बोलतो मी 30. मॅथ्समध्ये 60च्या आसपास जरी आला. फिजिक्समध्ये 10-20 मार्क जरी पडले. 110 जरी स्कोर झाला. अरे 110 झाला स्कोर तर 96 पर्सेंटाइल आहेत. 96. घरातल्यांना एवढा आनंद होईल ना तुमच्या या मार्कांचा, इतका आनंद काय विचारूच नका. पण ते जर उलट झालं तर? कमी मार्क पडले तर? मी तुम्हाला सांगतो, मी 1-2 पर्सेंटाइलची सुद्धा मुलं बघितलेत. 1 पर्सेंटाइलचा मुलगा बघितलाय मी. पहा त्यानं नेक्स्ट इयर चांगलं करून खूप चांगले मार्क मिळवले. 3 पर्सेंटाइलचा मुलगा मिळाला होता. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट 10वी ला 95-96% मार्क आणि सीट किती पडले? 3 पर्सेंटाइल. हे मी तुम्हाला आता शेवटी सांगणार आहे. आता तुम्ही माझा व्हिडिओ एवढा बघताय 15 मिनिटं.
तर तुम्हाला मी सांगतो. 77 स्कोर झाला तर 90 पर्सेंटाईल होतं बरं का, लक्षात घ्या. इकडे स्कोर, इकडे पर्सेंटाईल आहे. ओके. 84 त्या मुलीला मार्क होते 93 पर्सेंटाईल. ओके. मग मी नेहमी सांगत आलोय. मग आता मला सांगा एवढ्या मार्काला किती पर्सेंटाईल? असं वाटतंय ना? हे एवढ्याला एवढे. बिलकुल लॉजिक लावू नका. एवढे मार्क पडले तर एवढेच पर्सेंटाईल होतायत. पर्सेंटाईल हे नंबर ऑफ स्टुडंट्सवर डिपेंड असतं. हा कॉमन स्कोर आहे. ओके. त्याच्यामुळे खूप मुलं त्या स्कोरमध्ये असतात. तेव्हा पर्सेंटाईल ड्रास्टिकली खाली येतं. परवडणारच नाही आपल्याला 10 मार्काचा डिफरन्स सुद्धा कमी. आणि ह्याच्या जर खाली गेला, तर अगदी 12 ते 20 पर्सेंटाईल आणि अजून जर खाली दुर्दैवाने गेला, तर 1 टू 2-3 पर्सेंटाईल आहेत, लक्षात घ्या. होय. त्यामुळे मला काय पाहिजे, की मला तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडलेत असं बघायचंय. त्यासाठी ही वायवा सीरीज आहे. त्यात आणि नेम रिएक्शन सीरीज आहे ती फॉलो करा. त्यात सगळ्या रिएक्शन्स मी घेणार आहे, लक्षात घ्या. पुन्हा न्यूमेरिकल्स वेगळे-वेगळे येतील. शॉर्टकट्स आहेत सगळे, लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते पहिला करा. केमिस्ट्रीचे फ्री लेक्चर्स आहेत ते बघा. करा अभ्यास. ऑल द बेस्ट.